नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण अनेक प्रश्न ग्रुपवर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, या दोन्हीच्या माध्यमातून अनेक सारे प्रश्न तुमच्यापर्यंत आपण पोहोचलेले आहेत. एवढे सारे प्रश्न तुमच्यापर्यंत आपण पोहोचवलेले आहेत. त्याच पद्धतीनं यूट्यूबला देखील काही विद्यार्थ्यांची मागणी होती की सर यूट्यूबला तुम्ही तुमच्या परीने प्रश्न बनवून टाका. पण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि त्याआधी तुम्हाला आयोगाच्या प्रश्नापासून तुम्हाला त्याची सुरुवात करावी लागणार आहे. मग या प्रश्न आपण कशा पद्धतीने या प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे ते पण तुम्हाला मी पाठवणार आहे आणि या प्रश्नांची PDF आपल्या ग्रुपवर तुम्हाला मिळवण्यात जाईल. जास्त वेळ न घेता जेवढे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण आहे आपण घेणार आहोत लगेच. चला तर पहिला प्रश्न आहे. 2009चा हा पेपर आहे आयोगाचा. थोडा तब्येत ठीक नाही, समजून घ्या, आवाज थोडा वेगळा येत असेल माझा. 2009 मध्ये पहिला जो काही प्रश्न आहे त्यावर आपण विश्लेषण पण तयार केलेलं आहे. गुन्ह्याच्या स्थळावर सापडलेली बिडी किंवा सिगरेटचे थोटो कोणत्या परीक्षणाकरता गोळा केले जातात? तर त्याचं कॉमनली त्याचा तुम्हाला आन्सर पण माहितीच असेल. रक्त, लघवी, प्रथिने किंवा लाळ. लाळ त्याचा आन्सर असणार आहे, कारण लाळेच्या माध्यमातून पण DNA परीक्षण केलं जाऊ शकतं. तसेच वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. विश्लेषण देखील मी आणलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुमचा रिझल्ट नक्की तुमचा फिक्स आहे आणि जी काही फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन बाबत तुमच्या मनामध्ये भीती आहे ती देखील निश्चितपणे कमी होणार आहे. त्यासाठी तर आपण वेगवेगळे पेड ग्रुप देखील बनवलेले आहेत. त्या ग्रुपवर अशाच पद्धतीने आपलं विश्लेषण देखील चालू असतं. तर आणखी कोणकोणते भौतिक पुरावे आहेत, जर घटनास्थळावर ते जर आपल्याला मिळाले, ते जर आपल्याला दिसून आले किंवा आढळले तर त्यांच्यापासून काय काय मिळू शकतं? तर लाळ आत्ताच पाहिला, पण गुन्ह्याच्या घटनास्थळी सापडलेले सिगारेट व विडीचे थोटके तसेच हातरुमाल यावर काय काय असू शकते? लाळ असू शकते आणि त्यांच्या परीक्षणासाठी आपण प्रयोगशाळेत पाठवू शकतो. आता हा सर्व काही उठाठेवा आपण काय करतोय, कारण आपल्याला स्पर्धा परीक्षा पास व्हायचं आहे, आपल्याला MPA मध्ये जायचं आहे. त्यासाठी हे सर्व काही सुरू आहे. बघा, सुरुवातीला अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, एका प्रश्नावरून गेलं तर तुम्हाला निश्चितच सोपं पडेल. त्यानंतर घाम आहे. घाम पण आपल्याला भौतिक पुराव्यामध्ये जवळपास भौतिक पुराव्याचे 7 प्रकार करण्यात आलेले आहेत. तर आरोपीचे कपडे घटनास्थळी मिळून आल्यास त्यावर घामाचे डाग असू शकतात. असा कापड गरम केल्यानंतर त्यामधून येणाऱ्या वाफांचा वास मूत्राच्या वासापेक्षा विशिष्ट असा वेगळा येतो. त्यावेळेस त्या आरोपीचा घाम त्या कपड्यावर आहे असं सिद्ध केलं जाऊ शकतं. 3 नंबर आहे मूत्राचे डाग. मूत्रामध्ये असणारे क्षार जास्त प्रमाणात असतात. तसेच गुन्ह्याच्या ठिकाणी मूत्राचे डागाचा संबंध सहसा येत नाही, पण मूत्राचे डाग हे अतिनील किरणाच्या प्रकाशामध्ये स्पष्टपणे दिसू शकतात आणि ते डाग जे आहेत ते पिवळसर रंगाचे दिसतात, हे पण लक्षात घ्या. तर हे आपण म्हणजे लाळेवरून ह्या 3 ते 4 प्रश्नाचं पाहिलेलं आहे. रक्ताचं पण वेगवेगळं आहे, त्याचं तर काय संपूर्णतः सेपरेटच माहिती आहे, एक वेगळाच टॉपिक तो बनू शकतो. तर या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे? लाळ असणार आहे. कॉमन सेन्स आहे, त्यामुळं वेगळं काही असं नाही. त्यानंतर पुढचं पाहूया. पुढचा एक प्रश्न पाहूया. बोटाच्या ठशाच्या वर्गवारीची व्यवहार्य पद्धती तयार करून ती भारतामध्ये सर्वात प्रथम पुढे कोणी आणली? तर बघा, प्राध्यापक जॉन ओटेसिन किंवा ओसेटिक, ओके, डॉक्टर हेनरी फॉल्डस, लॉर्ड कर्झन आणि सर एडवर्ड हेनरी. तर या आन्सरपैकी काय असणार आहे? सर हेनरी. या 2023च्या पेपरमध्ये हेनरी पद्धतीबाबत विचारलं होतं. 10 बोटांची पद्धती म्हणून देखील ओळखलं जातं, तिला दशांश पद्धती देखील म्हणतात, हेनरी पद्धतीला. अशी वेगवेगळी नावं आहेत. तुम्हाला अनेकदा परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न आलेला आहे. पण या प्रश्नावर जर आपल्याला विश्लेषण करायचं झालं तर आपण खालील पद्धतीने करू शकतो. बघा, मेयरवर आणखी प्रश्न आले नाही. 1888 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ जेसी मेयर यांनी एका अहवालामध्ये प्रकाशित केलं होतं की 2 लोकांच्या बोटांच्या म्हणजे हाताचे जे काही बोट आहेत त्यांचे ठसे हे कधीही जुळत नाहीत. असं कोण प्रतिपादन केलं? 1788 मध्ये
जर्मन शास्त्रज्ञ JCA मेयर यांनी हे प्रतिपादन केलं होतं. आता मी जी काही तारीख सांगणार आहे हे लक्षात ठेवा, कारण आयोगानं 2023 मध्ये शवविच्छेदनावर प्रश्न विचारला होता. शवविच्छेदन बर्कलेनं केलेलं चेन्नई येथे पहिलं शवविच्छेदन होतं भारतातलं, ते पण लक्षात ठेवा. 12 जून 1897, 12 जून 1897 ही जी काही तारीख आहे लक्षात ठेवा, कारण भारतामध्ये प्रथमतः बंगालचे जे काही राखीव महानिरीक्षक होते एडवर्ड हेनरी याने ही हेनरी पद्धती भारतात लागू केली. जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो कलकत्त्याला स्थापन केला, हे सर्वांना माहिती आहे आणि अनेक परीक्षांना हा प्रश्न रिपीट देखील आहे. तसेच त्याला 10 बोटांची वर्गीकरण पद्धती असं देखील म्हणतात, त्याला हेनरी पद्धती असं देखील म्हणतात. 2 व्यक्तींचं महत्त्वपूर्ण सपोर्ट त्यांना लागलेला आहे त्या काळामध्ये, खान बहादूर आजिजुल हक आणि राय बहादूर हेमचंद्र बोस अशा 2 व्यक्तींनी त्यांना या कामात मदत देखील केलेली आहे. तर अनेक साऱ्या बाबी आहेत यामध्ये. या फिंगरप्रिंटचा शोध चीनमध्ये लागलेला आहे. म्हणजे प्राचीन काळामध्ये चीनमध्ये हे प्रथमतः वापरलं गेलं होतं. चीनमध्ये कोट आहे तर बाबिलोन असं नाव आहे, ज्या ठिकाणी सिकंदरचं निधन झालेलं होतं. जगजेता सिकंदर याचं देखील निधन या बॉबिलोनला झालेलं आहे. लक्षात ठेवा, बॉबिलोन असं त्याचं नाव आहे. त्या ठिकाणीपासून या फिंगरप्रिंटचा सर्वात प्रथम प्रसार व्हायला सुरुवात झालेली होती. तर हे सर्व काही आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी अपडेट गोष्टी असतात, हे पण महत्त्वाचं असतं. त्यानंतर जर बघितलं, पॉलिग्राफ यंत्र सुरू होताच शरीरात होणाऱ्या 4 बदलापैकी पुढीलपैकी डॅश असते. म्हणजे कोणता बदल शरीरामध्ये होतो, 4 बदल होतात त्यांनी सांगितलेलं आहे. मग कोणकोणते बदल होतात 4, आपल्याला ते पण माहिती पाहिजे. पॉलिग्राफचा अर्थ काय? खूप लिहिणे, खूप लिहिणे. तर ह्याचा अर्थ पॉलिग्राफ, यालाच काय म्हणतात? लाय डिटेक्टर टेस्ट असे देखील म्हटले जाते. हे दोन्ही नाव एकच आहेत का? हो, एकच आहे. त्यालाच खोटं ओळखण्याची टेस्ट असं मराठीत म्हणतात. तर या पॉलिग्राफ यंत्राचा शोध किंवा लाय डिटेक्टरचा शोध जो आहे 1885 मध्ये लॅब्रोसो यांनी या तंत्राचा शोध केला होता, की असं म्हणजे या टेक्निकवरून आपण कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय हे शोधू शकतो. कोण लावला हा शोध? लॅब्रोसोने. कधी? 1885 मध्ये. पण पॉलिग्राफ यंत्र कोण तयार केलं म्हणलं तर काय उत्तर येईल? लार्सन आणि किलर. या टेक्निकवर उपकरण तयार करणारे कोण आहेत? लार्सन आणि किलर. 1920 या सालामध्ये त्यांनी ते तयार केले. 1900 काही पुस्तकात 1921 पण आहे, 1921 पण आहे. पण आता हे आपण जे की MPAच्या नोट्समध्ये फॅक्च्युअल डाटा महत्त्वपूर्ण समजला जातो आयोगात, त्यामुळे ते आपण घेतलेलं आहे. मग भारतातील पहिली पॉलिग्राफ टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्ट जी आहे 1972-73 मध्ये करण्यात आली. कुठे? नवी दिल्ली येथे करण्यात आलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा, शोध कोणी लावला आणि उपकरणाचा त्या शोधावरून उपकरण तयार कोणी केलं, हे दोन्हीही गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. पॉलिग्राफ त्यालाच काय म्हणतात? लाय डिटेक्टर टेस्ट किंवा त्यालाच खोटे ओळखण्याची टेस्ट असे देखील म्हणतात. तसेच यालाच काय म्हणतात? या शब्दाचा अर्थ काय? खूप लिहिणे. न्यायालयामध्ये पॉलिग्राफ टेस्ट मान्य आहे का? तर नाही. अनेक सारी कलम आहेत, तिकडे आणखी आपण गेलेलो नाही, 20-3 कडे पण गेलेलो नाही, ते पण आपण पाहणार आहोत नंतरच्या लेक्चरमध्ये वगैरे. तर 4 बदल मग कोणकोणत्या शरीरामध्ये होणार आहे? तर हृदयाचे ठोके किंवा नाडीचे ठोके, त्यालाच काय म्हणतात? कार्डिओस्मिग्राफ. आता हे इंग्लिश नाव आहेत, हे लक्षात घ्या. आणि आपल्या पोलीस बांधवांचं थोडंसं इंग्लिश कच्चं पण असतं, त्यामुळं जास्त लक्ष इंग्लिश शब्दांकडे दिलं तर तुम्हाला 2 मार्क जास्त पडू शकतात. मी आत्ताच सांगतोय, इंग्लिश शब्द जे आहेत परीक्षेत ॲज इट इज तुम्हाला इंग्लिश विचारलं, तुम्हाला मराठी माहिती असतं पण इंग्लिश शब्द आल्यामुळे तुम्ही गोंधळून जातात, हे लक्षात घ्या. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय, की आपल्याला 2 ते 4 मार्क पुढे राहायचे. तर या लहान लहान ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. मी काय सांगतो, इंग्लिश शब्द जर लक्षात ठेवलं तर तुमचे 2 ते 4 मार्क नक्की वाढणार, मी आत्ताच सांगतोय. तर पहिलं काय? हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि श्वसन आणि त्वचेची हालचाल, असे 4 बाबी काय होतात? या उपकरणाच्या माध्यमातून आपल्याला ओळखता येतात. ह्या 4च्या 4 लक्षात ठेवायच्या. आयोग खूप सारे क्लिष्ट प्रश्न विचारत नाही, पण या प्रश्नापर्यंत आपण जाऊ शकत नाही. कदाचित आपलं रिव्हिजन जे आहे
ते कमी पडतं. त्यामुळे प्रश्न परीक्षेत आला, आपण अभ्यासही केलेला असतो, गोल करताना आपल्याकडून काहीतरी चुकी होते, त्यावेळेस काहीतरी वेगळंच आठवतं आणि गोल वेगळंच होतं. त्यामुळे यावर एकच इलाज आहे, तो म्हणजे सराव. रोजचा सराव रोज. त्यामुळे मग किती बदल आहेत? 4 बदल आहेत. हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वसन आणि त्वचा या 4 अवयवामध्ये आपल्या काय होतात? बदल होतात. मग परीक्षेत प्रश्न कसा विचारला बघा मगाचा? पॉलिग्राफ यंत्र सुरू होता शरीरात 4 बदलापैकी कोणता बदल दिसून येतो? तर इथं बघा मेंदूचे ठोके आहेत का? नाही. दृष्टी नाही. जीभ कोरडी नाही. तर काय? हृदयाचे ठोके. तर पर्याय क्रमांक 3 योग्य असं त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर आणखी काही थोड्या गोष्टी आहेत. जो काही पॉलिग्राफ पाहिला त्याचे त्या टेस्टचे 3 भाग आहेत. किती भाग आहेत? 3 भाग. एक प्री टेस्ट इंटरव्ह्यू आहे, मिक्स्ड जनरल क्वेश्चन टेस्ट आहे आणि इरेशन क्वेश्चन्स आहेत, इरिलेव्हंट क्वेश्चन्स आहेत. हे पण लक्षात घ्या. म्हणजे हे 3 ते 4 इंग्लिश शब्द आहेत. इंग्लिश शब्दावरूनच जा, कारण मराठी त्याचे अर्थ थोडेसे वेगळे येतात. मराठीच्या पुस्तकात हे थोडं काही दिलेलं नाही. आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचं काय? 3 भाग आहेत हे लक्षात घ्या. आणि हे कोणकोणते आहेत ते रिलेव्हंट क्वेश्चन असतील किंवा रिलेव्हंट क्वेश्चन असतील, असे 3 भाग आहेत हे लक्षात घ्या. आपल्या मराठीमुळे आपले इंग्लिशचे उच्चार थोडेसे वेगळे होतात, हे पण तुम्हाला माहिती असेलच. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे, विवादक दस्तऐवजासोबत हस्ताक्षर तज्ज्ञाच्या अभिप्रायासाठी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे कोणते दस्तऐवज पाठवणे गरजेचे असते? 1. नमुन्याचे, तपासी अंमलदाराच्या सहीचे, पोलीस स्टेशन इन्चार्जची सही असलेले, वरीलपैकी नाही. तर काही गोष्टी इथे लक्षात घ्या. तर याचा आन्सर आधी सांगतो. पर्याय क्रमांक काही 1 आहे. बघा, बनावट दस्तऐवजाचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. ते आधी लक्षात घ्या. फ्री हँड आणि ट्रेस्ड, म्हणजे गिरवून केलेला दस्तऐवज आणि हुबेहूब नक्कल, असे 2 प्रकार कशाचे आहेत? बनावट दस्तऐवजाचे आहेत. मग बनावट दस्तऐवजाचे प्रकार 2 आहेत आणि दस्तऐवजाच्या परीक्षण पद्धती 3 आहेत. बनावट दस्तऐवजांच्या परीक्षण पद्धती या 3 आहेत. गॅलिक ॲसिडद्वारा परीक्षण, हायड्रोऑक्सोलोनद्वारा परीक्षण आणि अमोनियम सल्फाईडद्वारा परीक्षण. थोडेसे इंग्लिश हे नाव आहेत, ते पण तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजेत. परीक्षण पद्धती किती आहेत? 3 आहेत. आणि बनावट दस्तऐवजाचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. हे कॉमन सेन्स, हे लक्षात आधी तुम्हाला ठेवायचे का? बाकीचं जास्त अवघडमध्ये न शिरता, कारण आपल्याला MPSC पास व्हायचे आहे हे लक्षात घ्या. परीक्षार्थी पण आजचा काळ परीक्षार्थीचाच आहे. जे परीक्षार्थी बनतात ते पुढे निघून पोस्ट घेऊन जातात आणि आपण त्याच ठिकाणी राहतो. त्यामुळे परीक्षार्थी बना. मी आत्ता सांगतो, ज्ञानार्थी व्हा. ज्ञानार्थी तर व्हावंच लागेल, पण त्याआधी परीक्षार्थी बना. ज्ञानार्थी जर तुम्ही झालात तर या सर्व गोष्टी, मग तुमची परीक्षा तुम्हाला पास होऊ देणार नाही. ज्ञान का? कारण तुम्हाला पूर्ण फोकस परीक्षा पॅटर्नवर करायचं आहे. नॉलेज तर तुम्ही नंतर जॉब मिळवलेल्या नंतर देखील घेऊ शकता. त्यामुळे तुमचं पहिलं उद्दिष्ट काय? आयोगाच्या पॅटर्नमध्ये लिस्टमध्ये नाव असणं. त्यासाठी परीक्षार्थी तुम्ही व्हायला हरकत नाही. आजच्या काळातली जी कंडिशन आहे, मी त्यावर हे भाष्य करतोय. त्यानंतर तर बघायचं झालं वादग्रस्त दस्तऐवज. एक सेकंड. वादग्रस्त दस्तऐवज ओळखण्यासाठी काय करावं लागतं? जर वादग्रस्त दस्तऐवजामध्ये फक्त काही शब्द किंवा सही असेल तर हस्ताक्षराचे 20 नमुने घ्यावे लागतात. नमुने प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदावर आणि वेगवेगळ्या तारखेला घ्यावे लागतात. ज्या लिखाणात 5 मायने असतील किंवा 5 पॅरेग्राफ असतील त्यावेळी 5 नमुने पुरेसे होतात. हे पण लक्षात घ्या. किती नमुने घ्यावे लागतात? तर त्यावेळेस आपल्याला जो प्रश्न विचारला त्यानुसार आपल्याला तो प्रश्न येईल. आता हा देखील सर्व प्रश्न आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांना आलेले आहेत. महिलांच्या लैंगिक आरोग्याच्या बाबतीत कार्यरत असलेला साथी प्रकल्प प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचा आन्सर आहे कुठे? पुण्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर आता हा प्रश्न जो होता त्यावेळेसचा अपडेट प्रश्न होता, करंटचा प्रश्न, त्यावरून तुम्हाला आयोगाने डायरेक्टली विचारलेला होता. आता पुढे आहे
गुन्हे व गुन्ह्यासंबंधी माहिती राष्ट्रीय पातळीवर कोणती संस्था ठेवते? तर एन सी आर बी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ही जी काही संस्था आहे, ही IPC आणि जे काही विशेष कायदे आहेत याद्वारे परिभाषित केलेला डेटा जो मिळतो त्याबाबत संपूर्णतः ही संस्था संपूर्ण डेट्याचं म्हणजे डाटा जो आहे त्याचं कॅल्क्युलेशन करण्याचं काम करते. ही जी काही संस्था आहे ही संस्था गृह मंत्रालया अंडर काम करते आणि या संस्थेची स्थापना 1977 ते 81 टंडन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली होती. हे लक्षात घ्या. गृह मंत्रालयाच्या अंडर काम करते. हिचं मुख्यालय कुठं आहे? नवी दिल्ली. आणि ही काय करते? संपूर्ण गुन्ह्याचे रेकॉर्ड ठेवण्याचं काम करते. हे लक्षात घ्या. गुन्हे व गुन्ह्याबाबत माहिती राष्ट्रीय पातळीवर कोणती संस्था करते? तर NCRB ही संस्था राष्ट्रीय पातळीवर गुन्ह्याचं रेकॉर्ड ठेवण्याचं काम करते. स्थापना कधीची? मी आत्ता सांगितलं 1977 ते 1981. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? टंडन समिती. हे खूप महत्त्वाचं आहे. मुख्यालय कुठे? नवी दिल्ली. आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते? तर गृह मंत्रालय. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी जे काही सांगत आहे ते थोडंफार सांगण्यामध्ये उच्चारामध्ये बदल होत असेल, थोडं तब्येत पण ठीक नाही त्यामुळे ह्या आवाजामध्ये थोडंसं विकनेसपणा तुम्हाला पण जाणवल. तब्येत ठीक नसताना देखील आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. त्यानंतर बघूया 6 नंबरचा प्रश्न बघूया. 6 नंबर सिक्वेन्स आहे. तोंडातून लाळ गळणे हा कशाचा प्रकार? आता बुडून मरण्याचा आहे, मृत्यूपूर्व फाशीचं आहे. जर तोंडातून लाळ गळाली तर काय आहे? हँगिंग, फाशीचं आहे. हे संपूर्णतः फाशीमध्ये हे संपूर्णतः होतं. जर तोंडातून फेसयुक्त रक्त जर येत असेल तर त्यावेळी तोंडातून फेसयुक्त पाणी जर किंवा लाळेसारखं पाणी जर येत असेल तर ते बुडून मृत्यूचं ते काय असतं? लक्षण असतं. आता हँगिंगमध्ये बघा, गळ्याभोवती दोरीचा फास करून शरीर टांगले जाते, त्याला काय म्हणतात? हँगिंग. त्यानंतर त्यामध्ये आणखी कोणकोणती लक्षणे आहेत हँगिंगची आपण ते पण पाहूया, किंवा गळफासाची. बघा, गळफास जो आहे हे आत्मघाती, अन्यघाती किंवा अपघाती असू शकतात. गळफासामध्ये कोणकोणती चिन्ह आहेत? चेहरा निळसर सुजलेला दिसून येतो, डोळे उघडे व रक्तसंचयुक्त असतात, जीभ तोंडातून बाहेर पडलेली किंवा 2 दातात चावलेली किंवा अडकलेली दिसते, नाक व तोंडातून रक्तस्राव व फेस आढळून येतो. यावरच प्रश्न विचारलेला आपल्याला. तोंडातून कलत्या म्हणजे ज्या बाजूला आपलं तोंड कलेल त्या तोंडातून लाळेचे ओघळ हनुवटीवर, छातीवर आढळलेले आपल्याला दिसतात. लाळ विचारले म्हणजे मृत्यूपूर्व फाशी किंवा फाशीमध्ये येते, हँगिंगमध्ये. त्यानंतर गळफासाचे चिन्ह हे हनुवटी व स्वरयंत्राच्या मध्ये तिरफे व गोलाकार असते. गळफासाची गाठ, जो काही गळफास आहे त्याची गाठ मानेच्या एका बाजूला गेलेली असते. तसेच ज्या बाजूला गाठ असते त्याच्या विरुद्ध बाजूला मान झुकलेली असते. हे पण लक्षात ठेवा, विरुद्ध बाजूला मान झुकलेली असते. मानेच्या मणक्याचा अस्थिभंग झालेला असतो व मज्जातंतू काय होतो? कोलॅप्स होतो किंवा तुटलेला असतो. त्यानंतर मानेची लांबी वाढलेली असते वगैरे. पण जे काही हायलाईट केलेले आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण एक पेपरचं विश्लेषण पूर्णतः केलेलं आहे. रेग्युलरपणे आपण जर तुमचा प्रतिसाद चांगला मिळाला तर आपण रेग्युलरपणे हे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जर जॉईन व्हायचं असेल तर आपला जो काही व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 8888 19 85 93 या नंबरवरती मला हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता. तुम्हाला मी देखील ग्रुपमध्ये जॉईन करून घेईन. तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं? जर आवडलं असेल तर लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांना आपल्या शेअर करा. तर आपण जर तुमचा प्रतिसाद चांगला मिळाला तर आपण आणखी अनेक सारे व्हिडिओ यावर बनवणार आहोत. जर प्रश्न आवडले असतील तर आपला प्रतिसाद नक्की कळवा. धन्यवाद.